मीरा रोड येथील पूनम इस्टेट क्लस्टर 1 कॉम्प्लेक्समधील सोसायटीमध्ये बकरीच्या पार्श्वभूमीवर आणलेल्या बकऱ्यांवरून वाद निर्माण झाला। दिवसभर गदारोळ झाल्यानंतर रात्री सुद्धा यावरून सोसायटी परिसरात गदारोळ झाला आणि यामध्ये एका युवकाला अज्ञाताने ब्लेडने वार करून जखमी केले। याबाबत काशीमीरा पोलीस ठाण्यात रात्री तक्रार देखील दाखल करण्यात आली। सध्या पोलिसांनी सोसायटीमध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवलेला आहे। सोसायटी समोरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रभाकर कुडाळकर यांनी। मीरा रोडमध्ये सध्या एका सोसायटीमध्ये बकरी ठेवण्यावरना वाद सुरू आहे। मी आता सध्या त्या इमारतीजवळ आहे। आपण जर बघितलं तर हीच ती पूनम इस्टेट कल्चर फेस 1 ही इमारत आहे। या ठिकाणी बकरी ठेवण्यावरना वाद झाला होता। काल रात्री या ठिकाणी अभूतपूर्व असा गोंधळ होता। त्यामध्ये एका तरुणाला ब्लेडने वारही करण्यात आले होते आणि सध्या परिस्थिती येथील तणावपूर्ण आहे। आपण जर बघितलं इथे या सोसायटीमध्ये पोलिसांचा बंदोबस्त आहे। पोलिसांच्या व्हॅनही या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत। या ठिकाणी जे बकऱ्यांसाठी शेड होतं, किमान जवळपास 25 एक बकरे या ठिकाणी होते आणि त्यासाठी शेड पण उभारण्यात आली होती। ती शेड काल पालिकेने तोडण्यात आली आणि रात्री जो गोंधळ झाला त्यानंतर एकावर ब्लेडने वार केले होते आणि त्यामुळे सध्या बकरी ईदचं पूर्णपणे माहोल बघता या ठिकाणी शांतता निर्माण राहावी यासाठी पोलीस बंदोबस्त कडेकोट आहे। कुठेही अनुचित प्रकार होऊ नये याची दक्षता पोलीस हे घेत आहेत। आपण जर बघितलं तर सध्या मीरा भाईंदरमध्ये बकऱ्यावरून आता वाद आणि तणावाचं वातावरण पाहायला मिळतं आहे। प्रभाकर कुडाळकर, एबीपी माझा, मीरा भाईंदर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.